मानपुर, मसोला, अर्जुन, किन्ही और आसपास के क्षेत्रों से सैकड़ों छात्र प्रतिदिन शिक्षा के लिए यवतमाल आते जाते हैं, लेकिन छात्रों की संख्या की तुलना में पर्याप्त एसटी बस सेवा नहीं होने के कारण छात्रों को भारी कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है। ये गंभीर समस्या पर संज्ञान लेते हुए आम आदमी पार्टी यवतमाल की ओर से महाराष्ट्र राज्य सड़क परिवहन निगम के यवतमाल उग्र प्रमुख को एक बयान दिया गया। बयान में कहा गया है कि सुबह समय पर बस नहीं मिलने के कारण छात्रों को स्कूल और कॉलेज देर से पहुंचना पड़ता है। इसके अलावा छात्रों को बस स्टैंड पर घंटों इंतजार करना पड़ता है, क्योंकि शाम की पढ़ाई पूरी करने के बाद गांव जाने के लिए पर्याप्त बसें नहीं हैं। इसीलिए उनका बहुमूल्य समय बर्बाद हो रहा है और शिक्षा पर भी प्रतिकूल प्रभाव पड़ रहा है। चूंकि मानपुर एक जंगली गांव है, इसलिए देर शाम घर लौटने वाले छात्रों की सुरक्षा का भी सवाल खड़ा हो गया है। साथ ही बयान में कहा गया कि छात्रों को अपनी जान जोखिम में डालकर यात्रा करनी पड़ रही है, क्योंकि वर्तमान में चल रही बसों में क्षमता से अधिक यात्री हैं। इस पृष्ठभूमि में मानपुर से यवतमाल तक, यवतमाल से मानपुर के लिए सुबह 11:15 बजे और शाम 5:30 बजे विशेष बस सेवा तुरंत शुरू करने की मांग की गई है। आगर प्रमुखों से विरोध किया गया है कि विद्यार्थियों की शिक्षा एवं सुरक्षा को ध्यान में रखते हुए इस मांग को तत्काल स्वीकार करें। बयान में यह भी चेतावनी दी गई है कि अन्यथा छात्रों, अभिभावकों और नागरिकों की भागीदारी के साथ लोकतांत्रिक तरीके से विरोध शुरू किया जाएगा। इस बार आम आदमी पार्टी का जिला प्रमुख मोबिन शेख, प्रशांत देवकाते, अविनाश थानेवर, आकाश चमेड़िया, शुभम चांदेकर, दिनकर खांडेकर, उषा श्रीराम, भारती पिसलकर, प्रतीक्षा राहंगडाले व अन्य उपस्थित थे। कोणत्या गावातले आहेत बेटा तुम्ही विद्यार्थी? किनी. आपल्या शाळेचा वेळ किती वाजता असतो सकाळी? 12 आणि सुट्टी किती वाजता शाळा? 5 वाजता. तुम्हाला शाळेत येण्यासाठी गावातून आणि जाण्यासाठी वेळेवर बस आहेत का? नाही. शेवटची बस आता गेलेली आहे. तर कोणत्या वेळी बस अवेलेबल राहिली तर तुम्हाला जाण्यासाठी आणि येण्यासाठी सोयीस्कर होणार का? सकाळी 11:30 वाजता पाहिजे आणि संध्याकाळी 5:30 ला. अच्छा. सकाळी 11:30 वाजता मनपूर ते यवतमाळ आणि सायंकाळी 5:30 वाजता यवतमाळ ते मनपूर, जेणेकरून तुम्हाला येण्यासाठी आणि जायला सोयीस्कर होणार, काही त्रास होणार नाही. ठीक आहे. कोणकोणत्या गावातले आहे आपण? यवतमाळ शहर जवळच्या अनेक गावातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी यवतमाळ शहरात पोहोचतात, परंतु विद्यार्थ्यांना यवतमाळ शहरात पोहोचण्यासाठी व शाळांची सुट्टी झाल्यावर गावात घरी परत जाण्यासाठी वेळेवर बस उपलब्ध नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. आर्नी रोडवरील मनपूर, मसोला, अर्जुना, किनी व यवतमाळ या रोडवर अनेक विद्यार्थ्यांना गावातून यवतमाळात येण्यासाठी वेळेवर बस उपलब्ध नसल्यामुळे त्यांना शाळेत पोहोचण्यासाठी उशीर होतो. तसेच शाळा सुटल्यानंतर गावात घरी परत जायला उशीर होतो. तरी त्या संदर्भात आज आम आदमी पार्टीच्या वतीने आगार प्रमुख साहेबांना भेटून निवेदन देण्यात आले आहे की मनपूर ते यवतमाळ व यवतमाळ ते मनपूर एक अतिरिक्त स्पेशल बस सेवा सुरू करण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी सोयीस्कर होणार, शाळेत पोहोचण्यासाठी त्यांना वेळ होणार नाही, तसेच परत गावाकडे घरी जाण्यासाठी त्यांना उशीर होणार नाही. त्या संदर्भात आम आदमी पार्टीच्या वतीने व सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आज आगार प्रमुख साहेबांना विनंती करण्यात आली आहे की मनपूर ते यवतमाळ सकाळी 11:15 वाजता व यवतमाळ ते मनपूर परत घराकडे जाण्यासाठी सायंकाळी 5:30 वाजता एक स्पेशल अतिरिक्त बस सेवा सुरू करण्यात यावी. लवकरात लवकर विद्यार्थ्यांची या मागणी मान्य करण्यात यावी, अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने व सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही आंदोलन उभारू. ते करण्यास आम्हाला भाग पडू नये अशी विनंती आम्ही आगार प्रमुख साहेबांना करत आहोत. NBCN न्यूज के लिए यवतमाल से अकरम दीवान की रिपोर्ट।